पुण्यात 19 वर्षीय आयुष कोमकर याच्या हत्येनंतर खळबळ उडाली आहे। या संदर्भात आयुषची आई कल्याणी कोमकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। आता माझ्यासोबत आयुष कोमकर यांची आई आहे। ताई, खरं तर तुम्हाला असं वाटलं होतं हे सगळं होईल, कारण नेमकं काय घडलं काय त्या दिवशी? तो ह्याला क्लासवरनं आणायला सोडायला गेला, मग त्याला डॉक्टरकडे जायचं होतं, स्किन स्पेशलिस्टकडं। मग तिकडून आल्यावर तो ह्याला घेऊन येणार होता आणि बिल्डिंग मधल्या गणपतीला हार आणि प्रसाद आणणार होता। मग त्याने मला फोन केला डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर की मम्मी हार आणू की प्रसाद आणू? मी म्हटलं प्रसाद नको आणू, फक्त हार आण। तर तो बिचारा गणपतीला हार घेऊन आला, ह्याला घेऊन आला। तो आला बिल्डिंग मध्ये आणि ती मुलं वाटतं बाहेरच होती। त्यांनी गाडी पार्क केली, गाडीची चावी काढली, हा उतरला। तो असा टर्न घेतला की त्याला गळ्याला गोळी मारली। अशी अपेक्षा पण नव्हती। हो, त्याचं कोणाबरोबरच काही नव्हतं। तर मला बिल्डिंग मधल्यांनी फोन केला की असं फायरिंग झालीये। मला डाऊट आलाच की ह्याच्यावरच असेल, कारण का आमच्या बिल्डिंग मध्ये असं भांडणारं वगैरे असं कोणी नाही आणि त्याचं पण आयुष्य कोणाबरोबर कधीच काही नाही, तर असं कसं होईल? त्याच्यामुळे मी पण ते सगळं सोडून पळत गेले। मी आणि अक्षू आम्ही दोघीच होतो तेव्हा घरात। तर आम्ही दोघी गेलो खाली, तर बघते तर तो असा पडला आणि हा रडतोय, हा हात जोडतोय, अहो माझ्या भावाला उचला, सगळ्यांनी उचला, नाही का मदत करा, माझा भाऊ रक्तात पडलाय। पण ती परिस्थिती अशी होती की मलाही काही सुचेनासं झालं, असं अचानक कसं होऊ शकतं? तर मग आम्ही पोलिसांना, आमच्या अक्षूनी पोलिसांना फोन लावला, परत ॲम्ब्युलन्सला, पण कोण काही लवकर आलं नाही। त्यातच अर्धा पाऊण तास गेला। मग आम्ही तशाच अवस्थेत होतो आणि मग पोलीस आले, त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये नेलं ससूनमध्ये आणि मग ससूनमध्ये नेलं आणि डायरेक्ट घोषित केलं। मी म्हटलं असं नाही होऊ शकत, नाही का? तर त्याला असंच ठेवलेलं, म्हणजे आमचा फायदा घेतल्यागतच मला कुठंतरी जाणवलं। ते मी तेव्हा पोलिसांना पण बोलले। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पोलिसांना माहिती होतं आंबेगावला असं झाले, तर इकडं पण आमच्या घराखाली सेफ्टी आम्हाला पाहिजे होती, कारण का पोलिसांना माहिती आहे आमच्या घरात कोणी नाही। तुम्ही कसली सेफ्टी पाहिजे आमच्या? नाही, आमच्या घरात काही मोठं कोणीच नाहीये। आमचे 4 जण लटकले, त्या अण्णांनी, बंडू आंदेकरांनी वनराजच्या खुनाबद्दल ह्यांना सगळ्यांना लटकवले। आमचं त्यात काही संबंध नाही। 1 वर्ष झाला आता सगळे आत आहेत, अजून कसला कोणाला पुरावा भेटला नाही का काय नाही, तरी आमच्या घरातली शिक्षा भोगतायत। मग एवढं करून सुद्धा आमच्या मुलाला पण सोडलं नाही। यात म्हणजे कशात काय नाही, हा खूपच मोठा अन्याय झाला आमच्यावर, आमच्या घरात। तेव्हा हे सगळे घरीच होते। त्यांनी असा पण आरोप केलाय की तुमचं नाव तेव्हा घेतलं गेलं होतं, म्हणजे तुमच्या परिवारातलं आणि तुमचं, म्हणून तुम्ही बदला म्हणून हे असं केलेलं आहे, त्यांचं नाव घेतलंय। नाही, बदला कसला बदला? मी ठामपणे सांगते, ती मुलं त्यांच्या बरोबर होती आणि ती मुलं त्यांचीच आहेत। ती कोणाच्या सांगण्यावरनं असं करतील? आयुष तर त्यांच्या बरोबर काही नव्हतं, माझं काही नव्हतं, त्याच्या पप्पांचं पण काही नव्हतं। मग ती मुलं कशी अशी करतील? म्हणून मी ठामपणे सांगते, ह्यांनीच केले। आणि ते असे म्हणतात ना नातवाचं, नातू तुम्हाला म्हणजे 5 वर्ष कधीच आठवलं नाही आणि आता नातू म्हणताय, असं कसं? नातवाचा रागच होता तुम्हाला, म्हणजे हे करायचंच होतं पहिल्यापासून। नाही तर एवढंच प्रेम असलं असतं तर आले असते ना 5 वर्षात। एकदा पण विचारलं नाही आणि आता कसं तुम्हाला नातू आठवतोय? त्यांनीच केलंय, हे त्यांनीच केलं आणि त्यांना सोडू नये असंच मला वाटतं, कारण का त्यांना सोडल्यावर ते अजून असंच वर्षानुवर्ष कायमचं चालू राहणार। अजूनही 13 पैकी 5 आरोपी जे आहेत ते फरार आहेत। जे 8 आरोपी आहेत त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे, परंतु पुणे पोलिसांना हे 5 आरोपी कधी सापडतील याकडे लक्ष आहे आणि कधी पुणे पोलीस या आईला न्याय मिळवून देतील। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।